एक घेल ती वरती तिथं टेकावा हवा ना बोलतात. हा तिथं पाहिजे. मग ते एक घेत आहे वरती ना हे बाईचं कुठे. उद्याला पाहिजे तर सकाळून दिसत असेल. आबाल बघा किती भरलाय. पावसाचं वातावरण झालंय. तिथं पण आहे का एक? हा हा पण नाही ना डेलकीच ना. हा हा ना हातात घे. हो चालेल. मूर्ती मूर्ती ठिकाणं जातात आहे ना. हाय तर मंडळी निघालोय आईसोबत पुन्हा एकदा शेतीची कामं करण्यासाठी. बघा पाठून आई येते. आईला उन्हातूनच कामं करत असतं. तर मंडळी रानमेवाच्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ वगैरे झालेला आहे. तर आता बघा पाऊस गरजतोय त्याचा हलका हलका तुम्हाला आवाज येतोय. आगोट सुरुवात झाली. आगोट आता पेरणीला सुरुवात होईल. तर आई म्हणाली की शेतीच्या अवतीभोवती आपल्याला डांबे पाहिजेत. तर काय डांबे तोडण्यासाठी जातो आहे. आता वाजलेत 4:30 आणि आगोट आहे. तर मंडळी आम्ही दोघंही निघालो आहे. 10 दिवसाची सुट्टी होती. सुट्टी संपत आली आणि बरेच आपले कोकणात ब्लॉग वगैरे बनवलेले आहेत. तुम्हाला वेळोवेळी भेटतील. तर आता आम्ही चाललो आहे गारग्याच्या फणशीच्या ह्या बाजूला. कारण का प्रत्येक शेतीची नावं असतात. तर तिकडे चाललो आहे. आई आंबं पडलेत पण खराब आहेत. हे बघ इकडे आंबं पडलेत. हां खराब आहेत. हे बघ लाशी टाईप आहे. हां हा असेल चांगला नाही चांगला खराब कोण आला वाटतं इकडं. हा बघ हा एक चांगला आहे. चांगला आहे की तिकडं पण मला पडलेत ते खराब वाटतात पण चांगलं आहेत. आता काय ही अजून आहे काय ही पिकते म्हणून आहेत वाटतं. ते बघू काय एकदा कुठे ते तिकडचं नको ते खराब आहेत. चल हा ना. रस्त्याने चालता चालता बघा आम्हाला एक चांगला पिवळा आंबा भेटला. आता मुंबईकर सगळे गेले. चाकरमनी वगैरे सगळे गेले. फोडू आता. आई म्हणते की बिया फोडल्यात नाही. तर ह्या पूर्ण गचातून आपल्याला जायचं आहे. बघा या ठिकाणी पायाखाली बघ. हो हो आई सांगते असती पायाखाली बघ. कारण का आगोट सुरू झाले. रानात कसं थंड वातावरण. आता ऊन पाऊस सॉरी ऊन सावली असं आहे. हा ना हातात घे. हो चालेल. ही बघ ही लेटी आली. चल तर मंडळी आता आगोट कशी असते. सावली ऊन जास्त गरमी होते असं हे वातावरण असतं. आणि आता पेरणीचा दिवस आला आहे. रोहिणी आल्यात. मला त्या दिवशी मी गेलो होतो. रोहिणी पाखरू जो असतो तो दिसायची सुरुवात झाली. 25 तारखेनंतर रोहिणीची सुरुवात होईल. तर आपण आलो आहे आमच्या इकडच्या गारग्याच्या फणशीच्या शेतामध्ये. तिथे डांबे काढायचे आहेत आई अशी म्हणते. बऱ्याच व्हिडिओ आपल्या पडलेल्या आहेत. गावाला व्यवस्थित नेटवर्क नसतो त्याच्यामुळं अपलोड काय आपण करू नाही शकत. पण लवकरच मुंबईला आल्यानंतर अपलोड होतील. तुम्हाला योग्यरित्या त्या पाहायला भेटतील. हे काही लिटी होती पण काय नाही पडला आहे. सगळ्या पोरांनी उलगवून टाकलेत. उलगवणे म्हणजे खतम पॅकअप असं असतो. आणि चढणीचा भाग असल्यामुळे खूप दम लागतो चढायला. तर चला बघा पूर्ण सावली टाईप तुम्हाला दिसत असेल. कारण का आबाल पूर्ण भरला आहे. तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने दाखवतो आबाल भरला आहे तो. इथून दिसत असेल आबाल बघा किती भरला आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. हे आमचं लुप गाव दिसतोय बघा डोंगराच्या गुशीतून. तर चला बघू. आंबे सगळे उतरून झालेले आहेत. पण काय मोजकेच आंबे होते त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ बनवला नाही आंबे उतरण्याचा. कारण का लगन सराई होती त्याच्या गडबडीत काय
आईने असं माणसं घेऊन, आपल्याला काय झाडावर चढता येत नाही, तर आईने माणसं घेऊन ते उतरवले होते आंबे. त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे काय आपल्याला शूट करायला भेटला नाही. पण रानमेवाच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. बघा आई चालते. तर आधी आपण एक इथं रानटी आंबा आहे त्याच्यावर नजर मारू. का तोडतेस त्याला? हा ना, हा आंबा आई बांधला होतास ना तू, मस्त जगला ना. तर आईने गेल्या वर्षी हा आंबा बांधला, दाखवतो. हो का, हा आंबा बांधला. तर आज आहेत शेतीची कामं. ती बोलते चोकलते मी, म्हणजे आजूबाजूचा ज्या वाढल्यात ना वेली वगैरे, त्या कापल्या की आंब्याला पण वाढायला हे भेटतो. कुपणीत तिने बांधला आणि जगला पण चांगला. बघा हा पासावला ना. हा हा इकडचा काप ना. ही नाही नाही, हा ही करवंद तोडून टाक, म्हणजे त्याला वाढायला भेटेल आता पावसाळ्यात चांगला. इकडच्या पण तोडून टाक. नंतर डेलकी. हा मग एक आता भेटते का बघूया. अशी आधी अशी सोडून दे त्याला. हा अशी. कशाला? तिथं पण आहे का एक? हा हा पण नाही नाही, डेलकीच ना. हा त्याला करवंदीवर टाक. हा अशी नाही, दोन साईडला 2 डेलक्या लावा लागतील, नाही तर खालीच तो खालीच येईल एक साईडला. का? राहू दे राहू दे, हलवू नको. वेळेला फक्त तोड. नाही दे, मी तोडता दे, मी तोडता दे. कसा नाही तुटणार, दे इकडे सोड. लागला बिगला आता काय काय कोयती आहे. दे इकडे, दे दे दे, तू दे ना. हा 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 मी दे, मी तोडता दे. तू ये बाजूला खाली बस. हाला तू खरंच नाही तर पावसाळ्यात अजून वाढते. मोडते मोडते ठिकाणं जातात व्हायला. बाहेर न व्हायला ही करशील, व्हायला मग ही करशील, वाकून जा नाही तर. मी तू थांब, मी अशी घेताय ना तिला इकडं. लागल लागल हाताला. खाली ना. हो ही मोरल ते बघ होय आराखले ते. कुठली? डिरी डिरी. हां लागल, बोलायला लागल. इकडं असं खाली टाकून ठेव. काय काय नको ती ही 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 चोरू आपण. काय ही बाई ना. हा थांब, हा सगळा. हा खरंच खरंच काढला. अरे डेलकी ती बाहेरची आहे ना बाबू. बाहेरची डेलकी आहे ना, ती मग ती पाडाय काय तो वाईट लावायला आणते. हा ना. व्हायला व्हायचं अशी उभी कर उभी. हा जा आता एक खाली मोडे. असते असते
थांबा मी हा शकला बाहेरचं का? खरंच काय टाक इथे. हां. टाक. ती देईल किती माहिती आधी म्हणे तुला देता हे करा. टाक इथे. हे देईल किती इथे. अशी राहू दे ना ती लांब काढली ती कुठं आहे काय? ती आबा हा इथपर्यंत पडलाय का आई हो त्याला पण लावावा. अहो हे शेव आहेत ना हा ते असं लाव. हा मला बाहेरून दे हां ते आता ठेव. थांब पडला अजून. राहू दे ना लाव इथे. बाहेर. लाव इथे. दे इकडे आहेत मला पोळी. ती देत आहे ठीक आहे. मी तुला देतो. काय वाचा बोलू कोयती आहे ती भाती ना आणलीस तू आपली घरात आहे ना ही कुंदाणीची आणली. धर. अशी पकड. दे इकडे. अशी वर नको काहीतरी नाही नाही काय चालतं मला थांब. वरतीच की अरे हा बस झालं कळालं ना आता आता हे लावायचं नाही हे कसं पावसा जेल वाटतं आज येईल पाऊस आली तर पण ह्याला डोलकी लावायला कशाला मला तो खराल दे मग इथनं देईल ते काढता येईल माहिती नाही डेलकी मग डेलकी मला आत यायला लागेल हं. आता मला तिकडनं यायला ठिकाणी लागेल. येता हा तिथं व्यवस्थित हा हो तू ये जा ठिकाणी याला लावा हे डेलकी अरे मुलीशी काढीस हे रे हे मस्त होतं हा ही त्याला बस होईल हो आणि इकडे बघ इकडे. ती पण सुटली दुसरी आणि का हे बघ, हिला काढता दे हे हिला खापा हिला हे अष्टाला हा अष्टाला ना नाही तर मागून जात नाही इथं हा, नाही होतच मग मार. दे इकडे. करू दे. मी मग ती मोठी मस्ती आणली होती ती त्याच्यावर टाक अशी हा अशी टाक कमी चालेल, कमी चालेल. आधी राहू दे मग आता दुसरी भेटली ना तिकडं
होतं नको तो. हळीच्या देलची नाही. काय केलं दे इकडे मी आणतो. तर बघा या ठिकाणी आईने बांधलेन आंबा, तो जगलाय व्यवस्थित आणि पसावलाय सुद्धा. तर आई म्हणते त्याला आता इकडे एक डेलकी लावले, म्हणजे एक पान इकडं आम्ही टाकले, आता ही पान इकडं खाली पडले, तर तिला बोललो वरच्या साईडला करू. त्यासाठी आई डांबा म्हणजे आधार, एक काठीचा असा आधार लावला आणि त्याला आमच्याकडे डेलकी बोलतात, तर असा आधार लावला ना तर तो वरच्या साईडलाच जाईल. तर ह्या इथून आई ही करते. बघा आता करवंद बघा किती आहेत, हे बघा. आता काय आगोट आणि बघा वरती कसं पाऊस पूर्ण भरलाय. वाव, काय पाऊस भरलाय. आणि हा पाऊस आता आगोट सुरू झाली, तर आता हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं करवंद वगैरे कोण खायला पण नाही आता. आता हे असेच गळून जातील. एक नंबर. बघा सगळीकडे करवंद वगैरे आहेत. शेतीची कामं करताना आईसोबत आलो आहे. आणि आता बघा कुंपण्या वगैरे पण नाही आहेत. एकदा पाऊस पडला का मग ही करवंद वगैरे खराब होतात, ही खाऊ नाही शकत. ह्यावरची बरंच काय खायला भेटला. बारीक आहे पण मस्त आहे. ही घे, ही बस होईन ना, तिला नको खर्चटू काय. जा इकडनं बाहेरनच लावून ये जा. कशाला तोडतेस. करवण बघा किती आले. आता ही पाऊस पडला का ही करवण खराब होईल ना. पाऊस पडला का करवण खराब होईल ना. ही एकदा पाणी पडला का मग ती ना मजा येत. बाहेर ना जातेस की इकडनंच लावतेस. हा बस होईल ही. कशाला कमी केलीस. अरे वरच्यात अटकव. हां एक पिढीसाठी एक आंबा आईने लावलेला आहे. म्हणजे कदाचित हा आंबा मोठा होईपर्यंत मी म्हातारा होऊन जाईल ना आई. तर झाला ना. हो आपण ते डांबं तोडू. हां आता काय काय नाही होत तिकडे. हा ना, मग आपण डांबच तोडायला आलो ना. ती आणली पण काय उपयोग नाही झाला. चालेल ठीक आहे. कुठे जायचा. हे बाई हे तो आता हे. शेतासाठी डांबे पाहिजेत, तर आम्ही डांबे तोडायला आलोय. तिकडचा तो केली आंबा उलागला काय. केले आंबे आहे फुटताय का. हो दिलीप ते बोलत होतं. बघू काय. चल ना. हा ये बघू ये तोपर्यंत. काय भेटला तर भेटला ना. नंतर मग डांब वगैरे तोडून जाऊ. बघा एवढं गच्च झालेलं आहे. सोबत असल्यावर काय नाही यायला गो. सोबत नसल्यावर मी भीती वाटते. आई बोलतं सोबत असल्यावर काय नाही वाटत यायला. कोण लक्षच ठेवायला नाही तर कसं काय राहील. तिकडे एवढा गच. बाजूने घेतला असताना एक बाजूने आंबळ. हां पण मी
आपलं तारीख लावलं असतं. पण तिकडे ना. एवढा गच्च झालाय, खाऊन टाकलं वांदराने. तिसरंग असतं, हा आंब्याची तिसरंग असतं. हो, आता काय पोरं फिरतात ना, ही लहान लहान पोरं आहेत ना, ती फिरतात. पिकलाय काय तो बघ तिकडे खाय. हा लेट पण पिकतं ना, तिकडं नसतील का आहेत. तिकडं नको, तिकडं गच आहे. हा इथे एक पडलाय, बघू दे. त्याला त्याला ठेव. कच्चा आहे, कुठं तिकडं नको, गच आहे आई. बघते. हे चल मी येत आहे वाकून. हा मिळलं ना. पातेरीत बघ, खाली एक पडलाय. तू आहेस तिथेच होता. खरचट ते. आजच गेला तिथे कोण नाही काय. जराच काय जाम पाऊस हा. कुठं आहे? हा बघ इकडे पडलाय ना. पडू दे चल. तो तसाच काढतेस काय? तो पिकलेला आहे वाटतं. तो बघ ठिकाणी जा. हा मग मी जात आहे थांब. नको जा, ठिकाणी जा, पुन्हा जा एकदम. कुठून? पिकला, थोडा कच्चा आहे. ही आहे फांदी बघ, पण आता एकदा पाऊस पडला का ते खराब झाला. आता ही होती. आता काय आज उद्या पाऊस पडल. हा इकडे खाय. हे मला वाटतं आहे माकडाने पाडलं का काय. आई बोलते करबं घेऊया. हे बघा करबे आहेत, करबे आहेत. आहे तिकडं पण. हा हे सगळं खुटतेस काय? खूट मग आता काय ते फुकटच जाणार आहेत. हा आता ते कोण येतं इकडे. आता तू आलाच म्हणून तुझं सांगत आलं. घे भाऊ पिशवी इकडे. थांबा पिशवी घे. भाजी. आई बोलते भाजीला करबे घेऊ. तर चला मी पण तिच्यासोबत थोडंसं करबे काढतो. पूर्ण आले ही काजूची झाड. काजू देखील भेटला बघा.
हे बघ, हे मी वाकवत आहे. हो, हे बघ वरती कुत्रे आहेत. जाता जाता चाकायचं होतं तुम्हाला. म्हणून तर काढताय. हे बघ वरती काजू आहे. सगळा हा मोहूर आला ना. आता आलं तरी कोण होईल. नाही पडत. त्याच्यावर आहेत काय डरब? नाही काय नाही त्याच्यावर काय नाही. हा विधी जातो हो इथं आहे सगळा. कुठला इकडचा? काय नाही. इकडे दोन आहेत. ते काठी आणली असती ना ते बरोबर झालं असतं. हा लेट आला काय? काय नाही बा आम्ही तुम्ही आलो ना हा तेव्हा मग बियांचा रसा केला तर तुम्ही कुठं खाल्ले हो. त्याच्या वनात काय? मग काय आहेच नाही आलो होतो. अच्छा. काला हा गारबाटला. तर आतमध्ये आहे आमची पूर्ण भावकीची फणस बघा. तर तिच्यावर काय एकदम एकदम छोटे छोटे आहेत. हे काय आता पावसाळ्यात आम्ही पूर्ण भावबंद आहोत. ते पूर्ण असं ह्या फणसावरची फणसं वाटून घ्यायचो. तर छोटे छोटे आहेत. अजून काय आलेत नाही तिला. बघा 3च दिसतात ना आई? 3च आहेत. 3-4च आहेत. वाव बघा काय पाऊस सुटलाय. बघा किती पाऊस सुटलाय. आता आम्ही ज्या कामासाठी आलो डांब. तर आई बोलतं डांब घेऊ. तर आम्ही थोडक्यात थोडीशी काजूची म्हणजे भाजी करायची आहे आईला. तर आई बोलतं काजूची भाजी करण्यासाठी ही करू. बघा बघा माकड बघा कसा उड्या मारत चाललाय. हो का, हो का, कसा माकड उड्या मारत चाललाय. तो बघा तो आंबच खायसाठी आला होता. बघा दिसतोय ना. आणि इकडं आई डांब काढते. मोठे मोठे डांबे पाहिजेत. हा नाही इकडे नाही येणार. नाही मी इकडं पाठीमाग आहे. तर बघा डांबे म्हणजे कशाला कंपनीला आणि झाडं तोडायची नसतात. पण हे आपल्याला झाडे नाही हे काट्या खुरप्या आहेत. बघा हे काट्या खुरप्या आहेत. म्हणजे हे असे आहे कुड्याची ना, कुड्याची ना हे झाडं. का आला वेल बघतेस काय? तर काट्या खुरप्या असतात ना. एक कंपाऊंड असतो. आता बघा हे किती गज झालेत. तर हे कंपनीला डांबे लावण्यासाठी ते हे साफ करायचे असतात कौल तोडताना. पण आता कौल कोण तोडत नाही. कारण का भाजवल वगैरे करण्यासाठी पहिले हे कौल तोडायचे. कारण का जोपर्यंत झाडांच्या फांद्या नाही तोडत तोपर्यंत त्यांना पालवी नाही फुटत. तर हे काटे असतात डांबे तर हे तोडायलाच लागतात. त्याशिवाय कंपाऊंड साफ नाही करता येत. तर बघा एवढं रान गज झालं आहे त्याच्यातून चालायला सुद्धा भेटत नाही. तर आई बोलली
कुपणीसाठी पाहिजे. साया वगैरे ते हे तोडायचे नसतात, पण हे छोटे मोठे झाडं असतात ही अशी, ती तोडायला जातात, तेव्हा हा कुठं परिसर साफ होतो. तर बघा, तर आज आई बोलली की पाऊस पडायच्या अगोदर, मग एकदा पाऊस पडला की जनावरांपासून भीती वाटते, तर आणि मग कसं थंडावा निर्माण होतो. तर थंडावा निर्माण झाला की मग या अशा कुठली मसाल्याची वेल काय तिला घेता लावायला घेतेस, दाखव एकदा. मसाल्याची वेल बघा, आई बोलतं वड्या बनवायला, आई बोलते घेताय लावायला घरी उगवल ना. तर आईला मसाल्याची वेल भेटली, ती बोलते लावायला घेतो घरी, शाळेत लावेल. हो हा लाव. तर त्यासाठी डांबे, तर बघा आपलं, आणि ते आता आपण निघतोय परतीचा, कारण का पाऊस एवढा उठला आहे तर कधीही पडण्याची शक्यता आहे. आता काही जास्त आंबे वगैरे काही राहिलेले नाहीत, शेवटचा टप्पा चालला आहे रानमेवाचा. आता पावसाला सुरू होईल, आगोट सुरुवात झाली म्हणजे पावसाची सुरुवात होईल आता. आणि बघा कसं शांत रान झालं आहे आणि मस्त फील वाटतं या ठिकाणी. तर आई वेल तोडते हे नेण्यासाठी, हे डांबे नेण्यासाठी. तर त्यांना बघा आता ती कशी तिच्या पद्धतीने बांधील. हे 22 शेतातच न्यायचं आहेत काय? हो, एक घेल ती वरती, तिथं टेकावा हवा ना बोलतात. हा तिथं पाहिजे. मग ते एक घेत आहे वरती ना, मग हे 22च ठेव. उद्याला पाहिजे तर सकाळी येऊ. उद्या तू खाजनात जायचं म्हणतात. हा खाजनात जाऊ, येऊ. कसा पावसामुळे आई कालूक वाटतंय हो. पाऊस आहे ना म्हणून. पण बाबू कसं झालं असतं आपण लवकर यावं. हो पण आपण ते घरावर पण टाकत बसलो ना. घरावर का आता नाही टाकला ते तिथं. हो हा मग तिथला करत बसलो. बघा तिने कशी मुली बांधले. शेतीची कामं ही गावातील लोकांनाच माहिती. आंबट आणला असतं हो, पण आता त्याचा पैसा नाही ना. मध्ये मध्ये सिमेंटचं मग टेन्शन गेलं असतं. ते आपण करू आता नेक्स्ट टाइम. माणसा घे, दरवर्षी कुपन घाल. आता खाऊ नको पाठी, उद्या बघू. होय. तर मंडळी बघा, परतीचा प्रवास पूर्ण संध्याकाळ झाले. आईने डांबा घेतले आणि मी कोयती आणि पिशवी घेऊन चाललाय. मी बोललो घेतोय, तो बोलतो नको. ती मला जड कामं काहीच करून देत नाही, तिला माहित आहे. फोक्से आम्ही. तू मला जड कामं काहीच नाही करून देत, तिला माहीत. बोलो फोक्से. दिसला ना, आम्ही गावीचे पैसे शिवतो. हो मग तो कुठे गेलाय? कुठं जाणीवर त्याला म्हणलं आम्ही अर्ध्याची नेत आहे, मग परत तो जाईल आणाय. काय व्हिडिओ करीत जातील का काय? चल, आठवण असतं, आठवण आईसोबत गेलेली कामांची. जमलीस नाही. तर मंडळी वाटतोय ना अस्सल लुक शेतात काम केल्यासारखा. तर मंडळी आजचा व्हिडिओ असा होता. आगोटचे दिवस आहेत आणि शेतीची पूर्वतयारी सगळी कामांची. तर मंडळी म्हणजे आता आमच्या म्हणजे पेरणी होईल, त्याच्यानंतर मग लावणी होईल, मग शेत उगवलं जाईल. त्यासाठी कुंपण घालायचे आहे, कारण का रानडुकर वगैरे हे रानटी जनावर आहेत ना, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आईने तारे आणले. तर ते डांबे पाहिजे होते, म्हणजे लाकडाची उभी करायला, म्हणजे फांद्या वगैरे अशा काय. तर आमच्या कंपाऊंडातूनच आम्ही
डांबे काढले. तर ती शेतीची कामं करताना चा हा व्हिडिओ होता मंडळी. आता म्हणजे एवढं जंगल वाढलं आहे तर काट्या खुरपा असतात त्या खरचडायच्या असतात. आता पूर्वी कसं भाजवल करण्यासाठी म्हणजे काय तर रान थोडंसं साफ केलं जायचं, म्हणजे कवाल तोडणी व्हायची. पण ती काय आता पहिल्यासारखी कवाल तोडणी होत नाही. तर आम्ही पण ते साफ करण्यासाठी म्हणजे डांबे काढले, कारण का शेतासाठी पाहिजे होते. तर दाखवतो तुम्हाला थोडक्यात. हे आमचं शेत आहे. आता आजूबाजूला हे बघा काट्या लावलेल्या आहेत कुंपणीसाठी. तर ह्यासाठी अजून काट्या पाहिजेत. हा आमचं शेत आहे ते इथे. तर आईने त्यासाठी आणल्या बघा. आणि पूर्ण आबाल भरलेला आहे. तर मंडळी अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता शेतीचं कामं करण्याचा. तर मंडळी असेच आपल्या कोकणातले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील. शॉर्ट्स आणि कोकणी कामांचा आणि भंडारा असलेला आपला हा व्हिडिओचा खजाना. तर मंडळी कदाचित हा आपला कोकणातला शेवटचा व्हिडिओ असेल. त्याच्यानंतर डायरेक्ट पेरणी किंवा लावणीचा व्हिडिओ पडेल, कारण का 11 दिवस झालेत. आता आपल्याला मुंबईला परतीचा प्रवास होणार आहे. तर मग त्या दरम्यान हे काय कोकणातले व्हिडिओ काय भेटतील नाही भेटतील काय अजून काय लक्षात नाही. जर आज रात्री पाऊस पडला किंवा उद्या पाऊस पडला तर नक्कीच पावसाचा व्हिडिओ देखील आपल्याला बनवायला भेटेल. परंतु माहोल तयार झालेला आहे. याच्या अगोदरचे पण व्हिडिओ पेंडिंग आहेत. मुंबईला आल्या आल्या ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर वाटत नाही पेरणीचा व्हिडिओ आपल्याला भेटेल की नाही भेटेल, कारण का आता गेल्यानंतर काय लवकर काय लावणीशिवाय आपण येऊ नाही शकत. तर चला मंडळी याच ठिकाणी थांबतो. भेटू अशाच कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.